नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे तुमचं सर्वांचं मॅथ विथ लक्ष्मण गवारे या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक नवीन टाईप बघणार आहे. ठीक आहे. एक नवीन सिरीजच आपण सुरुवात करतोय की प्रत्येक महाराष्ट्र पोलीस 2026 आपलं टार्गेट आहे. या टार्गेटच्या हिशोबाने जेवढे पण महत्वाचे टाईप आहे गणिताचे, तर एका व्हिडिओमध्ये एक टाईप, त्याची प्रॉपर कन्सेप्ट, सोबतच ही जी कन्सेप्ट आहे त्याच्या आधारावर जवळपास 8 ते 10 प्रश्न, आणि प्रत्येक प्रश्न बेसिक प्लस ट्रिक या दोघांचा मधला पार्ट एक ऍडव्हान्स मेथड. त्या हिशोबाने आपण ऍडव्हान्स मेथडने हे प्रश्न आपण सॉल्व्ह करणार. म्हणजे बेसिकचं कन्सेप्ट पण क्लिअर होणार, ट्रिक पण भेटणार, सर्व गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये परफेक्ट पद्धतशीर कव्हर होतील. ठीक आहे. चला मग सुरुवात करू मित्रांनो. सगळ्यात अगोदर कन्सेप्टला. आपला आजचा हा टाईप टेकडेवारीचा एक महत्वाचा टाईप आहे. टेकडेवारीचा एक महत्वाचा टाईप आहे. क्रमागत, शेकडा, वाढ व घट काढणे. प्रश्न काय असतो समजून घ्या. जसं एखादी संख्या आहे, तर संख्या सुरुवातीला 20% ने वाढली. एका संख्या आहे, सुरुवातीला तिला 20% ने वाढवलं. वाढलेली संख्या पुन्हा 10% ने वाढली किंवा कमी केली, तर एकूण किती टक्क्याने वाढ किंवा घट होणार, अशा टाईपचे प्रश्न असतात. मग या टाईपमध्ये एकूण दोन प्रकारचे प्रश्न पडतात. एकूण दोन प्रकारचे प्रश्न पडतात. सगळ्यात अगोदर जे पण आपला आन्सर असेल ते आन्सर टक्केवारीमध्ये काढणे, आणि 2 नंबर दुसरा टाईप, जे आपला आन्सर आहे ते किमतीमध्ये काढणे. ठीक आहे. मग एकदा सुरुवातीला मी तुम्हाला कन्सेप्ट प्रॉपर समजावून सांगतो, कन्सेप्ट काय असते. त्यानंतर तो जो टाइप आहे, तो जो प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाला लागणारी आपण एक प्रॉपर शॉर्टकट मेथड बघणार. ठीक आहे. सुरुवात करू मग कन्सेप्टला. एकदा समजून घ्या कन्सेप्ट नेमके काय आहे. तर मग शेकडा वाढ किंवा घट होणं म्हणजे नेमके काय असतं एकदा समजून. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये समजून सांगण्यापेक्षा आपण डायरेक्ट प्रश्नाकडे येऊ, थोडंसं जास्त लवकर समजा. कारण टाईप सोपा आहे. बऱ्याच मुलांना वाटतं सर नेमके काय सांगू. डायरेक्ट इथंच आपण अप्लाय करून बघू. ठीक आहे. चला, समोर लक्ष द्या आणि समजून घ्या. प्रश्न बघायचा, प्रश्न प्रॉपर वाचायचा आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर प्रश्नाचा आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता ओके. एक संख्या सुरुवातीला 20% ने वाढली व पुन्हा 30% ने वाढली, तर त्या संख्येत एकूण किती टक्के वाढ किंवा घट झाली. डबल उत्तर कशात विचारलंय, टक्केवारीमध्ये विचारलेलं आहे. मग उत्तर जर टक्केवारीमध्ये विचारले असेल तर एकदा बेसिक ना हा प्रश्न प्रॉपर समजून घ्या. त्यानंतर याच प्रश्नाचे आपण शॉर्टकट बघू. ठीक आहे. सगळ्यात अगोदर ती जी संख्या होती ती आपण ना 1000 मानली. ती मूळ संख्या होती मित्रांनो, ती संख्या आपण 1000 मानली. ती संख्या आपण काय केली, 1000 मानली. ठीक आहे. आता ही संख्या सगळ्यात अगोदर 20% न वाढली. मला सांगा, 20% न वाढणं म्हणजे काय. तर 1000चे 20% किती होता बरं. 1000चे 20% होता, 1000चं 20% 200 होता. म्हणजे 1000 ही संख्या 200 न वाढली आणि किती झाली तर मित्रांनो 1200 झाली. 1000 ही संख्या 20% ने वाढली, 1200 झाली. वाढलेली संख्या पुन्हा 30% न वाढली. मग 1200चं 30% काढायचं. तर 1200 ही संख्या पुन्हा 30% न वाढली. किती झाली मग? 1200चं 30% किती होतं? मित्रांनो 1200चं 30% 360 होतं. मग 1200 ही संख्या 360 न वाढली. 1200 अधिक 360 म्हणजे ही वाढलेली संख्या फायनल 1560 झाली. मग विचारताय संख्या एकूण किती टक्क्यानं वाढली. मग मूळ संख्या आपली 1000 होती. नवीन संख्या आपली 1560 झाली. म्हणजे संख्या एकूण 560 रुपयानं वाढली. संख्या एकूण 560 रुपयानं वाढली. किती टक्क्यानं वाढली? तर संख्या 560 एवढी वाढली. 1000वरती टक्केवारी काढण्यासाठी गुणिले 100 केलं, 2 झिरो कटले, 0 कटला, तर आपलं जे उत्तर होतं ते 56% आलं. आपलं उत्तर किती आलं मित्रांनो? 56%.
पण पुन्हा ही बेसिक मेथड झाली. आता आपल्याला बघायचंय उत्तर थोडंसं शॉर्टकट पद्धतीने. पण अशी पद्धत, ती जी शॉर्ट ट्रिक आहे ती प्रत्येक प्रश्नावर चालेल. प्रत्येक प्रश्नावर चालली पाहिजे अशी ट्रिक बघायची. ठीक आहे? चला. मग आता हे बेसिक झालं. बेसिक जर क्लिअर असेल, तर एकदा आपण शॉर्टकट समजून घेऊ. शॉर्टकट समजून घेऊ नेमके शॉर्टकट काय असणार आहे. ठीक आहे. मग आता असं जर उत्तर आपल्याला समजा ए-बी मेथडमध्ये बघायचं असेल, सिंपल आपण बघणार ए-बी मेथड. ए-बी मेथड बघणार. आता असे आन्सर काढण्यासाठी सिंपल आपण ए-बी मेथडचा वापर करतो. ठीक आहे. ए-बी मेथड नेमके काय असते समजून घ्या. ठीक आहे. ए-बी मेथडचा वापर करतो. ए-बी मेथड असते प्लस मायनस ए, प्लस मायनस बी, प्लस मायनस ए गुणिले बी भागिले 100. तर ए म्हणजे काय? तर संख्या सुरुवातीला किती टक्क्यानं वाढली? बी म्हणजे काय? पुन्हा संख्या किती टक्क्यानं वाढली? प्लस म्हणजे वाढ होणे. ध्यानात ठेवा, प्लसचा अर्थ वाढ होतो आणि मायनसचा अर्थ काय होतो? घट. बस सिंपल एवढंच. मग आता प्रश्न बघा बरं, प्रश्न काय? तर सुरुवातीला संख्या 20% वाढली. सुरुवातीला संख्या 20% वाढली व पुन्हा 30% वाढली. आपण याला ए मानणार प्लस ए, याला आपण प्लस बी मानणार. बस सूत्रात मांडणी ठेवा. तर प्लस ए प्लस बी प्लस गुणिले प्लस ए गुणिले बी भागिले 100 आपलं फॉर्मॅट बनलं. बस मांडणी करा. तर प्लस 20 प्लस 30 प्लस 20 गुणिले 30 भागिले 100 आपलं फायनल आन्सर येऊन जाणार. 2 झिरो कटले. 20 अधिक 30 20 अधिक 30 50 प्लस 2 गुणिले 3 6 झाले. 50 आणि 6 म्हणजे आपण म्हणणार आपलं उत्तर प्लस मध्ये आलं, म्हणजे आपली संख्या एकूण 56% वाढली. आपली जी संख्या होती मूळ संख्या एकूण 56% वाढली. मग ध्यानात ठेवा, ही आपली ए-बी मेथड आहे. ए म्हणजे सुरुवातीला किती टक्केची वाढ किंवा घट होती. बी म्हणजे नंतर पुन्हा किती टक्केची वाढ किंवा घट होती. प्लस म्हणजे वाढ होणे, मायनस म्हणजे घट होणे. बस मांडणी करायची, उत्तर आपलं येऊन जातं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. एक घड्याळाची किंमत सुरुवातीला 13% वाढली. तर 13% वाढली प्लस 13 येणार. पुन्हा 5% वाढली तर प्लस 5 येणार. त्या घड्याळाची किंमत एकूण किती टक्क्याने वाढली विचारलं. याला प्लस ए माना आणि याला प्लस बी माना. मांडणी करा. तर प्लस ए प्लस बी प्लस गुणिले प्लस प्लस ए गुणिले बी भागिले 100. करा सॉल्व. तर प्लस 13 प्लस 5 प्लस 13 गुणिले 5 भागिले 100. फायनल आन्सर येणार 13 आणि 5 18 झाले. प्लस 13 5 65 भागिले 100 म्हणजे 0.65 येणार. 18 अधिक 0.65 म्हणजे आपलं उत्तर आलं 18.65%. फायनल आन्सर प्लस मध्ये का मायनस मध्ये? तर प्लस मध्ये, म्हणजे 18.65% वाढ झाली. उत्तर आलं ऑप्शन क्रमांक सी आपलं आन्सर. क्लिअर आहे का? सोपं आहे ना? आता पुढचा प्रश्न. एक संख्या सुरुवातीला 25% वाढली व पुन्हा 20% वाढली, तर संख्येत एकूण किती टक्के वाढ झाली? मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी, याचा आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. ठीक आहे. हा प्रश्न होमवर्क साठी. पुढचा प्रश्न. एका गावातील लोकसंख्या पहिल्या वर्षी 15% कमी झाली. 15% कमी झाली म्हणजे घट झाली. -15 येणार. व दुसऱ्या वर्षी 20% कमी झाली म्हणजे -20. दुसऱ्या वर्षी 20% म्हणजे -20%. सॉल्व्ह करायचं याला. लोकसंख्येत एकूण किती टक्के घट झाली? याला आपण -a मानणार
याला मायनस बी मानणार, मान्य करायची. मायनस ए मायनस बी, मायनस गुणिले मायनस प्लस होतं ए गुणिले बी भागिले 100. फक्त इथं दोन संख्यांचा गुणाकाराचं साइन घ्यायचं. प्लस गुणिले प्लस प्लस होतं, मायनस गुणिले मायनस तरी पण प्लस होतं, प्लस मायनस मायनस राहतं. करा बरं मांडणी. तर -15 -20 मायनस मायनस प्लस 15 गुणिले 20 भागिले 100. फायनल आन्सर येणार आपलं 20 पाचे 100, 5 त्रिक 15. मग आपण म्हणणार -15 -20 -35 आलं +3 म्हणजे आपलं उत्तर आलं -32%. तर उत्तर मायनस मध्ये म्हणजे आपण म्हणणार का त्या गावची लोकसंख्या 32% ने कमी झाली. लोकसंख्येत एकूण 32% घट झाली. आपलं उत्तर पाहिजे 32%. ऑप्शन क्रमांक सी आपलं आन्सर. ठीक आहे. मग मला सांगा असे प्रश्न जमतील का? जमायलाच पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. कंपनीतील कामगारांचा पगार सुरुवातीला 12% ने वाढला. 12% ने वाढला म्हणजे आपण म्हणणार +12%. परंतु काही कारणास्तव पुन्हा 10% ने कमी केला. तर त्या व्यक्तींचा पगार 10% ने कमी म्हणजे -10%. तर त्या कंपनीतील कामगारांच्या पगारात झालेली वाढ किंवा घट आपल्याला विचार. व्यक्तींचा पगार किती टक्क्याने वाढला किंवा किती टक्क्याने कमी झाला असं विचार. सिंपल आपला एबी मेथड वापरा, उत्तर येऊन जाणार. ठीक आहे. सिंपल एबी मेथड वापरा. मग आपण याला म्हणणार सर हे प्लस ए. हे काय आहे मित्रांनो? हे आपलं प्लस ए आहे आणि हे आपलं काय आहे मायनस. एबी मेथड मध्ये मांडणी करा. प्लस ए मायनस बी, प्लस गुणिले मायनस मायनस होतं ए गुणिले बी भागिले 100. फक्त चिन्हांचा प्रॉपर वापर करायचा. तर प्लस ए म्हणजे +12, मायनस बी म्हणजे -10 मायनस 12 गुणिले 10 भागिले 100. 0 0 काटला. +12 आणि -10 +2 होतं मायनस 12 भागिले 10. 12 भागिले 10. 12 भागिले 10 आपलं उत्तर यायला पाहिजे 1.2. म्हणजे आपण म्हणणार सिंपल +2 -1.2. तर आपलं उत्तर यायला पाहिजे होते +0.8. म्हणजे 0.8% ने पगारात काय झाली मित्रांनो? वाढ झाली. पगारात 0.8% ने वाढ झाली. परंतु एकही उत्तर नाही. जे मागचे उत्तर होते ते कॉपी पेस्ट झालेले. ई नंबरचं ऑप्शन आलं आपलं 0.8% वाढ झाली. 0.8% वाढ झाली. आपलं 5वा नंबरचं ऑप्शन आहे. बऱ्याचदा टायपिंग मध्ये छोटी मोठी मिस्टेक होऊन जाते. ठीक आहे. जर प्रश्न क्लिअर झाला असेल तर मित्रांनो आणखीन एक प्रश्न खास करून होमवर्कसाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2024 मध्ये विचारलेला हा प्रश्न. प्रश्न काय? एका वस्तूच्या किमतीमध्ये पहिली टक्केने घट केली आणि त्या नवीन किमतीवर 10% नंतर वाढ केली. सुरुवातीला जी किंमत होती त्यापेक्षा शेवटी किती घट किंवा वाढ झाली? शेकडा वाढ किंवा घट सांगायची. मग सिंपल म्हणणार तर 30% ने घट केली म्हणजे -30. 10% ने वाढ केली म्हणजे +10. याला आपण मायनस ए मानणार, याला प्लस बी मानणार. एबी मेथड मध्ये मांडणी करायची. आपलं उत्तर येऊ. सिंपल एबी मेथड मध्ये मांडणी करा, बाकी काही. मग आपण म्हणणार तर -ए प्लस बी मायनस ए गुणिले बी भागिले 100 आपलं सॉल्व करा. तर -ए -30 +10 -30 गुणिले 10 भागिले 2 0 कटले. -10 -30 +10 -20 -3 3 1 3 होतं -3 -20 -3 म्हणजे आपलं उत्तर आलं -23%. मायनस आहे याचा अर्थ होतो घट आहे. म्हणजे त्या किमतीत एकूण 23% घट झाली. 23% घट झाली म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आलं.
छत्रपती संभाजीनगर पोलीस 2024 चा क्वेश्चन होता. क्लिअर? ठीक आहे. आता मी तुम्हाला बोललो होतो का सुरुवातीला, तर बाबांनो आपल्याला 2 प्रकारचे प्रश्न विचारतात. शेकडा, वाढ आणि घट याच्यावरती एकूण 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिल्या प्रकाराचं उत्तर आपलं शेकडेवारीमध्ये पाहिजे असतं आणि दुसऱ्या प्रकार जो असतो त्याचं उत्तर आपल्याला किमतीमध्ये विचारतात, संख्यामध्ये विचारतात. जसं एखादी संख्या सुरुवातीला 20% ने वाढली, पुन्हा 25% ने वाढली. सुरुवातीला संख्या अशी होती, तर नंतर संख्या किती झाली असेल? असा प्रश्न मग आता याच्यासाठी काय करायचं? तर सिंपल लॉजिक बेस्ड क्वेश्चन असतात, त्याची खूप सोपे असतात. कसं? आपण किंमत काढण्यासाठी काय करतो मित्रांनो? रेशो मेथडचा वापर करतो. ठीक आहे? रेशो मेथडचा वापर करत असतो. रेशो मेथड काय असते? तर एकदा शॉर्टमध्ये समजावून सांगतो. शेकडेवारीचं रूपांतर अपूर्णांकात करायचं. सेम त्याला आपण रेशो मेथड म्हणतो, बाकी काहीच नाही. अपूर्णांकाचं रूपांतर, शेकडेवारीचं रूपांतर अपूर्णांकात केलं, त्याला आपण रेशो मेथड. ठीक आहे? अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीचं रूपांतर अपूर्णांकात. कसं? क्वेश्चन बघा. एका वस्तूची किंमत सुरुवातीला 25% ने वाढली. टीबी मेथडने पण सॉल्व्ह रेशो मेथड लवकर व पुन्हा 20% ने वाढली. मूळ किंमत 600 रुपये असेल तर त्या वस्तूची वाढलेली किंमत सांगा. तुम्ही याला 600 चे पहिले 25% वाढवा, पुन्हा 20% वाढवा, ते पण करू शकता. उत्तर त्याने पण येईल, बट थोडंसं आपण वेगळं बघणार. समजून घ्या. 25% चा अर्थ होतो 25/100. ठीक आहे? म्हणजे 1/4 बरोबर का? तर 25% वाढ होणं म्हणजे 100वर 25 वाढणं, म्हणजे 4वरती 1 वाढणं. तर आपली मूळ संख्या जर आपली 4 असेल, तर 4वरती 1 वाढला आणि नवीन संख्या आपली 5 बनली. बोला क्लिअर. जर मूळ संख्या आपली 4 असेल, तर नवीन संख्या आपली 5 बनली. दुसरा पॉइंट. तर ती संख्या पुन्हा 20% ने वाढली. 20% चा अर्थ होतो 20/100 म्हणजे 1/5. 20% वाढणं म्हणजे 100वर 20 वाढणं म्हणजे 5वरती 1 वाढणं. म्हणजे मूळ संख्या जर कधी 5 असेल, तर नवीन संख्या किती झाली असणार? 6. 5वरती 1 वाढून 6 झाली. बस यांचा गुणाकार करून घ्यायचा. गुणाकार करा. 4×5 20, 6×5 30. मग मूळ संख्या जर कधी 20 असेल, तर नवीन संख्या 30 होणार. हे आपण आपल्या मनाने लहान-लहान संख्या, जेणेकरून लहान-लहान संख्यांमध्ये जे छोटे-मोठे कॅल्क्युलेशन असतात ना, ते कॅल्क्युलेशन खूप ईझी जातात. ठीक आहे? बस सिंपल एवढीच मांडणी. तर मूळ संख्या जर आपली 20 असेल, तर नवीन संख्या आपली 30 असणार. मग मला सांगा मूळ संख्या किती आहे? तर मूळ संख्या आपली 600 आहे. तर नवीन संख्या आपली किती असणार? बस बघायचं. 20ला कितीनं गुणलं का 600 होतील? तर 20 त्रिक 60 होता. पुढे एक 0 आहे. म्हणजे 20ला जर 30 न गुणलं तर 600 होतील. सिंपल याला पण 30 न गुणायचं. 30 गुणिले 30 900 होतात. म्हणजे ती जी नवीन संख्या बनली ती नवीन संख्या 900 असते. जी वाढून नवीन संख्या बनली मित्रांनो, ती वाढून ती नवीन संख्या बनली, ती नवीन संख्या आपली 900 असेल. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर. बोला क्लिअर आहे का? खूप सिंपल प्रश्न. तसं हा एक क्वेश्चन आहे बघा. संपतरावचा पगार 20% ने वाढला. पगार सुरुवातीला 20% ने वाढला. परंतु गैरवर्तनामुळे त्यांचा पगार 12.5% ने कमी केला. जर त्यांचा नवीन पगार 8,400 असेल, तर संपतरावचा मूळ पगार सांगा. ठीक आहे? मग सगळ्यात पहिलं 20% चा अर्थ काय होतो? तर 20% चा अर्थ 20/100 म्हणजे किती? तर 1/1. मग आपण म्हणणार सर 20% वाढ होणं म्हणजे 100वर 20 वाढणे म्हणजे 5वरती 1 वाढणे. मग संपतरावचा जर कधी मूळ पगार ₹5 असेल, तर संपतरावचा पगार 5वरती 1 वाढला आणि संपतरावचा नवीन पगार ₹6 झाला. पुढचं.
तर पुन्हा जो वाढलेला पगार होता तो 12.5% ने कमी केला. 12.5% चा अर्थ होतो 12.5/100. म्हणजे याचा अर्थ होतो 1/8. ठीक आहे. 12.5% कमी करणं म्हणजे ₹100 वर 12.5% कमी करणं. याचा शॉर्ट फॉर्ममध्ये अर्थ असा होतो, की 8 वरती 1 कमी करणं. म्हणजे संपतरावचा वाढलेला पगार ₹8 असेल, तर ₹8 तून ₹1 कमी केला आणि संपतरावचा नवीन पगार ₹7 बनला. बस गुणाकार करून घ्या. 8 पंचे 40, 42. मग आपण म्हणणार संपतरावचा मूळ पगार ₹40 होता. एकदा 20% वाढ झाली आणि 12.5% घट झाली. नवीन पगार ₹40 वरून ₹42. संपतरावचा जो नवीन पगार आहे मित्रांनो, संपतरावचा नवीन पगार किती रुपये? ₹8,400. संपतरावचा नवीन पगार ₹8,400. तर मूळ पगार विचारला. मला एक सांगा, 42च्या पाढ्यात 84 येता का? हो सर, 42 दुनी 84 होता. पुढं 2 झिरो आहे म्हणजे किती पट झालं? 200. 42ला 200 ने गुणला असणार तेव्हा 8,400 आलं. मग सिंपल एक काम करा, 40ला पण 200 ने गुणा. 40 गुणिले 200 8,000 झालं. म्हणजे आपण सिंपल म्हणू शकतो, की संपतरावचा मूळ पगार ₹8,000 होता. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर आलं. क्लिअर? काही अडचण? ठीक आहे. चला. जर हा प्रश्न क्लिअर झाला असेल मित्रांनो, तर आणखीन एक प्रश्न आहे. तसा हा क्वेशन आहे बघा. एका व्यक्तीच्या उत्पादनात पहिल्या महिन्यात 10% ची वाढ झाली. पहिल्या महिन्यात 10% ची व दुसऱ्या महिन्यात 20% ची घट झाली. जर त्या व्यक्तीचे सुरुवातीचे उत्पादन ₹5,000 असेल, तर त्या व्यक्तीचे नवीन उत्पादन सांगा. जर पूर्वीचे उत्पादन ₹5,000 असेल, तर नवीन उत्पादन आपल्याला विचारलं. मग सॉल्व्ह करणार. तर पहिल्या महिन्यात 10% वाढ झाली. 10% चा अर्थ काय होतो? तर 10% चा अर्थ होतो 10/100. 0 कट झाला, अपूर्णांक 1/10 आला. म्हणजे 100 वर ₹10 ची वाढ होणे म्हणजे ₹10 वर ₹1 वाढ होणे. म्हणजे त्या व्यक्तीचं मूळ उत्पादन जर कधी ₹10 असेल, तर त्या व्यक्तीचं नवीन उत्पादन ₹11 असणार. मूळ उत्पादन ₹10 असेल, तर नवीन उत्पादन ₹11. तर पुन्हा 20% घट झाली. 20% घटचा अर्थ होतो 20/100. म्हणजे 20 एका 20, 20 पाचे 100. तर 20% घट म्हणजे 100 वर ₹20 कमी, तर ₹5 वर ₹1. म्हणजे वाढलेला उत्पादन त्या व्यक्तीचं ₹5 असेल, तर ₹5 तून ₹1 उत्पादन कमी झालं आणि नवीन उत्पादन ₹4 झालं. सिंपल गुणाकार करा. 10 गुणिले 5 50. 11 चोक 44. त्या व्यक्तीचं मूळ उत्पादन ₹50 होतं. पण उत्पादन पहिले 10% ने वाढलं. पुन्हा 20% ने कमी झालं आणि नवीन उत्पादन किती बनलं? तर ₹44 बनलं. काय सांगितलंय बरं? त्या व्यक्तीचे सुरुवातीचे उत्पादन ₹5,000 म्हणजे मूळ उत्पादन किती रुपये होतं मित्रांनो? मूळ उत्पादन ₹5,000 होतं. नवीन उत्पादन विचारलेलं आहे. नवीन उत्पादन सांगा. सिंपल लॉजिक लावा. 50 एक 50 होता का? हो सर. पुढे किती? 2 झिरो. म्हणजे 50ला 100 न गुणलं तर 5,000 होतील. सिंपल याला पण 100 न गुणा. तर 44 गुणिले 100 ₹4,400 आपलं उत्तर यायला पाहिजे. 4,400 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आहे. क्लिअर? आहे की नाही बरं सोपं? मित्रांनो, जर तुम्ही प्रॉपर मेथडने जर प्रॅक्टिस केली, तर हे जे काही टाइप आहेत, जसं समजा हे प्रश्न आहे, या प्रश्नावर फक्त एवढेच टाइप विचार. मी जेवढे प्रश्न घेतलेले त्या प्रश्नांमध्ये सगळे टाइप कव्हर होतात. असा कोणताच टाइप नाही की जो उरलेला आहे. जो उरलेला असेल, जो तुम्हाला वाटतोय, तर तो नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमधला असेल, जो की जसं लोकसंख्या वगैरे असेल त्याच्यामध्ये ते कव्हर होतील. ठीक आहे. जर इथपर्यंत तुम्हाला एबी मेथड आणि रेशो मेथड जर क्लिअर असेल, तर मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जळगाव पोलीस 2024चा हा प्रश्न. ठीक आहे. आता सिंपल मला फक्त एवढं सांगा. जर तुम्हाला एबी मेथड आणि रेशो मेथड जर क्लिअर असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचंय
की तुम्हाला क्लिअर आहे की नाही. ठीक आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे आवडला असेल, जो मी तुम्हाला टाइप शिकवला तो जर पूर्णपणे क्लिअर झाला असेल, तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचंय. व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचंय. जिथपर्यंत तुमची पोहोच असेल त्या प्रत्येक ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. तुम्हाला आणखीन कोणत्या कन्सेप्टवर कोणत्या टाईपवरती व्हिडिओ हवाय हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण त्यावरही एक नवीन व्हिडिओ बनवू. ठीक आहे. प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक टाईपवरती बेसिक मेथडही असेल, ॲडव्हान्स म्हणजे शॉर्टकट पद्धतही असेल. ठीक आहे. चला मित्रांनो थांबून घेऊ इथे. जय हिंद सर्वांना. हा आणखीन एक सर्वांनी मॅथ विथ लक्ष्मण गवारे सर्वांनी मॅथ विथ लक्ष्मण गवारे या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचंय. यावरती मी ही जी पीडीएफ आहे मित्रांनो, ही पीडीएफ मी सेंड करून देईल. ठीक आहे. ही जी मी तुम्हाला शिकवलं या प्रश्नांची पीडीएफ सेम ॲज इट इज पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवरती सेंड करून देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर मस्तपैकी जॉईन होऊन जायचंय. मॅक्सिमम लोकांपर्यंत टेलिग्राम प्लस यूट्यूब व्हिडिओ शेअर करायचे. धन्यवाद.